शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली असून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी आणखी 10 जणांना पनवेलमधून ताब्यात घेतलंय, तर 4 पुण्यात अटक करण्यात आली आहे। यामध्ये विठ्ठल शेलारसह इतरांचा समावेश आहे। संशयित आरोपींना रविवारी रात्री नवी मुंबईतील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलंय। यात मुख्य सूत्रधार रामदास मारणे उर्फ वाघ्याला अटक करण्यात आली आहे। पुण्यात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळवर मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी गोळीबार केला होता। यात गंभीर जखमी झालेल्या शरद मोहोळचा रुग्णालयात मृत्यू झाला। शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी याआधी 13 जणांना अटक केली होती। शरद मोहोळच्या हत्येसाठी मुन्ना पोळेकरनं तब्बल 1.5 वर्षांपासून प्लॅनिंग सुरू केलं होतं अशी माहिती समोर येते। शरद मोहोळला एकटं गाठून मारण्याचा प्रयत्नही आधी केला गेला असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी न्यायालयात सांगितलंय। दरम्यान मुन्ना पोळेकरसह हल्लेखोरांनी गोळीबाराचा सराव कुठं केला, त्यांना आर्थिक रसद कुणी पुरवली, पिस्तूल कुठून आणली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय। हर्षी इथं गोळीबाराचा महिनाभर सराव केल्याचं तपासात समोर आलं होतं। याशिवाय त्यांना आर्थिक मदत करणाऱ्यांना अटक देखील करण्यात आली आहे। आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात 23 जणांना अटक केली असून यात 2 वकील सुद्धा आहेत।